जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठमोळा चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बियॉन्ड अकॅडमी. तर आज आपल्या लाडक्या शंभू छत्रपतींचा राज्याभिषेक दिन, या दिनाचेच औचित्य साधून आजपासून आपण बेसिक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्सचा स्टडी करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे नक्की काय. तर द ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग विच डील्स विथ द पॉवर, करंट अँड व्होल्टेज इज नोन ॲज इलेक्ट्रॉनिक्स. तर इंजिनिअरिंगची अशी ब्रांच जी पॉवर, करंट आणि व्होल्टेज बद्दल स्टडी करते, त्या ब्रांचला इलेक्ट्रॉनिक्स असे म्हटले जाते. तर इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट मधला आज आपण पहिला कॉम्पोनंट बघणार आहे, ज्याचं नाव आहे रेजिस्टर. तर रेजिस्टर इज द कॉम्पोनंट विच आर युज्ड टू रेजिस्ट द फ्लो ऑफ करंट. म्हणजेच रेजिस्टर हा असा इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे जो आपण करंटचा फ्लो रेजिस्ट करण्यासाठी वापरला जातो. बऱ्याचशा मुलांचा गोंधळ कुठे होतो, तर त्यांना रेजिस्टर आणि रेजिस्टन्स मधला फरकच कळत नाही. तर रेजिस्टर हे कॉम्पोनंट असून रेजिस्टन्स ही त्या कॉम्पोनंटची प्रॉपर्टी आहे. म्हणजे कितीपर्यंतचा करंट तो रेजिस्ट करू शकतो हे आपल्याला रेजिस्टन्स मध्ये कळते. रेजिस्टन्स आपण ओहम मध्ये मोजतो. रेजिस्टन्स काढण्यासाठी आपण ओहम्स लॉचा उपयोग करतो, जो की व्ही इज इक्वल्स टू आय आर हा आहे. किंवा दुसरा एक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे, तो म्हणजे आर इज इक्वल्स टू लेंथ ऑफ अ कंडक्टर इंटू रेजिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ रेजिस्टर. रेजिस्टरचे मुख्यतः दोन प्रकार पडतात, ते म्हणजे व्हेरिएबल आणि दुसरं म्हणजे फिक्स्ड. तर त्याचे बरेचसे प्रकार आहेत जे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. आणि कलर बँड हे खूप महत्वाचे असतात, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहू. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का, तो मला कमेंटमध्ये सांगा. आणि काही समजले नसेल तरीही कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्सची भीती वाटते, ती संपवण्यासाठीच मी हा चॅनल सुरू केलेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्कीच करा.